आज उपराष्ट्रपती पदासाठी मतदान निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन हे एनडीएचे उमेदवार आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी हे संयुक्त विरोधी पक्षाचे उमेदवार। निवडणुकीपूर्वी राधाकृष्णन यांनी दिल्लीतील मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले। एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन आहेत। यावेळी आमचाच विजय होणार, राधाकृष्णन यांनी विश्वास व्यक्त केला। निवडणुका या जिंकण्यासाठी असतात आणि आम्ही उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकणारच, ठाकरेंचे खासदार संजय दिना पाटील यांच्याकडून विश्वास व्यक्त। संजय राऊत भाद्रपदातील कावळा घास मिळत नाही तोपर्यंत कावकाव करत राहणार, भाजप खासदार अनिल बोंडेंची टीका। तर इंडिया आघाडीच्या खासदारांचंही राधाकृष्णन यांनाच मतदान, बोंडेंचा दावा। संजय राऊत भाद्रपदातील कावळा घास मिळत नाही तोपर्यंत कावकाव करत राहणार, भाजप खासदार अनिल बोंडेंची टीका। तर इंडिया आघाडीच्या खासदारांचंही राधाकृष्णन यांनाच मतदान, बोंडेंचा दावा। एनडीएच्या बाजूनेच निकाल लागणार, लोकांचं काम करणाऱ्यांच्या बाजूनेच निकाल लागतो, खासदार उदयनराजे भोसलेंची प्रतिक्रिया। आज संध्याकाळी दिल्लीमध्ये बिहार काँग्रेसची महत्वाची बैठक, खरगे यांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन, जागा वाटप, निवडणूक रणनीतीवर चर्चा होईल। ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 आमदार सोडले तर सर्व आमदार शिंदेंच्या संपर्कात, मुंबई पालिका निवडणुकीआधी सर्वांचा पक्षप्रवेश होईल, शिवसेना आमदार कृपाल तुमाने यांचा मोठा दावा। ज्यांचा स्वतःचा पक्ष भाजपात विलीन होतोय ते काय वक्तव्य करतायत, जो गाळ होता तो निघून गेलाय, संजय राऊतांचं कृपाल तुमानेंना प्रत्युत्तर। तर आधी तुमच्या पक्षाचं नशीब फुटलंय ते पहा, राऊतांचा सल्ला। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक, मागील मंत्रिमंडळ बैठकीवर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी बहिष्कार टाकला होता, त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीला छगन भुजबळ उपस्थित राहणार का याकडे लक्ष। आज राज्य सरकारच्या ओबीसी विभागाची महत्वाची बैठक, मंत्री अतुल सावेंच्या नेतृत्वाखाली बैठकीचं आयोजन, परिणय फुके, बबन तायवाडे या बैठकीला उपस्थित राहणार। भुजबळ न्यायालयात गेले तर तो त्यांचा निर्णय, पण उपसमितीसमोर त्यांनी त्यांचं म्हणणं मांडावं, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर आणखी कोणाला ओबीसींवर अन्याय होतोय वाटत असेल तर त्यांनी समितीसमोर निवेदन पाठवावं, चर्चा करू, बावनकुळेंचं वक्तव्य। छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवारांनी ओबीसी समाजाची दिशाभूल करणं थांबवावं, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडेंचं आवाहन। नवीन शासन आदेशाला घेऊन आक्षेप असेल तर पुरावे सादर करावेत, तायवाडेंचं वक्तव्य। हैदराबाद गॅझेटियरबाबतचा शासन निर्णय ही निव्वळ धूळफेक, शासन निर्मित मराठा समाजासाठी निरुपयोगी, अभ्यासक डॉक्टर संजय लाखे पाटलांची टीका। मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांच्या घरासमोर बेमुदत लाक्षणिक उपोषण करण्याचाही इशारा। गौण खनिज उत्खनन प्रकरणी 90 कोटींचा दंड माफ केल्याचा रोहित पवारांचा आरोप, महसूल विभागाचे त्या प्रकरणातील सरकारी दस्तावेज हाती, 90 कोटींचा दंड माफ केला नसल्याचं दस्तावेजातून समोर। राज्यातील सरकारी वनजमीन बळकावल्याप्रकरणी राज्य सरकारकडून एसआयटी स्थापन, नवी मुंबईतील तब्बल 5000 कोटींच्या सिडको वनजमीन घोटाळ्याची चौकशी याच एसआयटी मार्फत होणार। मागील एसआयटी चौकशींचा अनुभव पाहता सरकार फक्त वेळ मारून नेतंय, रोहित पवारांचा आरोप। या प्रकरणातील आरोपी यशवंत बिवलकर देशाबाहेर पळून जाण्याच्या तयारीत, रोहित पवारांची माहिती। 5000 कोटींचे जमीन घोटाळा प्रकरण, रोहित पवारांकडून आरोप करणाऱ्या यशवंत बिवलकर आज पहिल्यांदाच माध्यमांसमोर येणार। नवी मुंबईत बिल्डरांनी 791 घर लाटल्याचं प्रकरण, नवी मुंबई पालिका क्षेत्रातील कायद्यातून फायदा मिळवून लाटली घरं, विधिमंडळात आज दुपारी 2:30 वाजता सभापतींच्या दालनात बैठक। कामठीत काँग्रेसच्या मोहिमेविरोधात होर्डिंगबाजी, कामठीतल्या होर्डिंगची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा, वोट चोरी गद्दी छोड मोहिमेला होर्डिंगद्वारे प्रत्युत्तर, अज्ञातांनी झळकवलेल्या होर्डिंगवरून चर्चांना उधाण। शिवभोजन थाळी केंद्रचालक आर्थिक अडचणीत, केंद्रचालकांचे 200 कोटी रुपये सरकारकडे थकीत, 1800 केंद्रचालक फेब्रुवारीपासून अनुदानाविना, पैसे न मिळाल्यास मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर निदर्शनं करण्याचा इशारा।
पुनर्विकासाअंतर्गत अपात्र रहिवाशांना धारावी बाहेर घर देण्यासाठी कांजूर मार्ग भांडूप येथील मिठागरांच्या जमिनींचा वापर केला जाणार, तर कायदेशीर बाबी हाताळण्यासाठी राज्य सरकारकडून मिठागरांच्या जागेसाठी समितीची स्थापना. महेंद्र दळवींचा पुन्हा तटकरे यांच्यावर घणाघात. भाई पळशीकर उलट्या मार्गाने गेले असते तर सुनील तटकरे जन्मानाच आले नसते. शिवसेनेच्या पक्षप्रवेश सोहळ्यात दळवींचा घणाघात. अजित पवारांवरून देखील तटकरेंवर निशाणा. राज्य शासनाकडून नवीन नागपूर विकसित करण्याचा निर्णय. नागपूर महानगर विकास प्राधिकरण, एनबीसीसी आणि हुडको यांच्यात सामंजस्य करार. नवीन नागपूरच्या विकासासाठी 11,300 कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळच्या आज होणाऱ्या सर्वसाधारण सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष. गोकुळ संघाच्या कामकाजावर माजी संचालक महाडिकांचा आक्षेप. आयुष कोंकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकरसह 6 जणांना रात्री उशिरा अटक. बुलढाण्याला पळून जात असताना बंडू आंदेकरला बेड्या. अटक झालेल्या बंडू आंदेकरची मुलगी, 2 नातूही असल्याची. सोलापूरमधील माढ्याच्या कुरडू गावचे मुरुम उपसा प्रकरण. सरपंच कुंताबाई अंबादास चोपडे आणि ग्रामसेवक मोहन धोंडीराम पवार या दोघांविरोधात अखेर मुरुम चोरीचा गुन्हा दाखल. मुरुम उपसा विरोधातली कुरडू गावातली कारवाई नियमानुसारच. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाची माहिती. मुरुम उपशासाठी परवानगी घेण्यात आली नसल्याचं कार्यालयाकडून स्पष्ट. अवैध मुरुम वाळू उपशासंदर्भात पालकमंत्र्यांनी घेतली बैठक. महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांचा गणपती विसर्जनावेळी लेझिम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल. सोलापूरमधील मुरुमाच्या उत्खनन प्रकरणी अंजना कृष्णा सध्या चर्चेत आहे. बीड जिल्हा कारागृहातील गैरप्रकार चव्हाट्यावर. गंभीर गुन्ह्यातील कैद्यांकडून कारागृह अधीक्षकांच्या गाडीची सफाई. कारागृह परिसराबाहेर कैद्याचा मुक्त संचार चित्रित. छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगर भागातील अयोध्यानगरमध्ये किरकोळ कारणावरून एका महिलेला घरात घुसून मारहाण. मारहाणीचा व्हिडिओही समोर. गाडी लावण्याच्या कारणावरून वाद झाला. भिवंडीतील स्टेम वॉटर प्लांट येथील क्लोरीन वायू गळती. दुर्घटनेमध्ये 5 कर्मचारी बाधित. उपचारासाठी लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये दाखल. मुंबईतील प्रभादेवी पूल पाडणं पुन्हा लांबणीवर. प्रभादेवी येथील 125 वर्षांपेक्षा अधिक जुना पूल पाडून त्या जागी नवीन द्विस्तरीय पूल बांधण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या जागा भाडेपट्ट्याने देण्याला महाराष्ट्र बेरोजगार महासंघाचा विरोध. राज्य सरकारला 90 वर्षांच्या भाडे तत्वावर निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी. निर्णय मागे न घेतल्यास परिवहन मंडळाच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा. नांदेडची विमानसेवा लवकरच पूर्ववत. धावपट्टी दुरुस्तीचं काम सुरू. नांदेड विमानतळावर दुरुस्तीसाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. विमानसेवा 22 ऑगस्ट रोजी अचानक निलंबित झाली होती. पंतप्रधान किसान सन्मान योजनेत केंद्र सरकारचा नवा निर्णय. पती पत्नींपैकी आता फक्त एकालाच मिळणार लाभ. दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ. केंद्र सरकारनं रोखले पीएम किसानचं मानधन. स्वाभिमानीनं दिले राज्यात पीक विमा योजनेला उच्च न्यायालयात आव्हान. या संदर्भामध्ये स्वाभिमानीचे परभणीच्या जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी याचिका दाखल केली आहे. येत्या 25 सप्टेंबर रोजी न्यायालयामध्ये सुनावणी होईल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचं वांद्रे रिक्लेमेशन येथील कार्यालय दादर येथे स्थलांतरित केलं जाणार. कोहिनूर स्क्वेअर या इमारतीत 50,000 चौरस फुटांच्या सुसज्ज जागेमध्ये हे कार्यालय आणलं जाणार. ऍपल प्रेमींसाठी खुशखबर. आयफोन 17 आज होणार लॉन्च. 120 हर्ट्झचा डिस्प्ले, 24 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आणि 49 मेगापिक्सेलचा टेले कॅमेरा अशा जबरदस्त फीचर्ससह लॉन्चिंगसाठी सज्ज. जेईईतील अव्वल विद्यार्थ्यांची आयआयटीकडे पाठ. जेआयसी अहवालात समोर. जेईई परीक्षेमध्ये अव्वल असलेल्या 339 विद्यार्थ्यांनी आयआयटीतले प्रवेशाकडे पाठ फिरवली आहे. यंदा शाळा शिक्षक आणि विद्यार्थ्यांची माहिती 20 सप्टेंबरपर्यंत UDIS प्लस या पोर्टलवर भरण्यात यावी. मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांकडून सर्व शाळांना सूचना. साताऱ्यात कृत्रिम रंगावर बंदीची मोहीम. आमदार महेश शिंदेंनी पुढाकारानं बैठक घेतली. कोरेगावातील हॉटेल बेकरी व्यावसायिकांची कृत्रिम रंग न वापरण्याची प्रतिज्ञा. गडचिरोलीतील तरुण शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग. गडचिरोलीतील रवी बोंगानिवार या तरुणानं शेतीत पिकवले चक्क मोती. गेल्या 3 वर्षांपासून करतोय मोत्यांची शेती. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत ग्रामीण भागामध्ये रोजगाराची नवी संधी.
दहिगाव परिसरात अस्वलाचा धुमाकूळ. वनविभागाकडून अस्वलाला बेशुद्ध करून रेस्क्यू करण्यात आलं. अस्वल आणि पिल्लं अंबाबरवा अभयारण्यामध्ये सुखरूप सोडण्यात आली आहेत. महाडनंतर रामवाडीमध्ये देखील इमारत कोसळण्याची भीती. रॉयल ग्रॅड्युअरची दुरावस्था उघड. निकृष्ट दर्जाचं बांधकाम, कमकुवत पिलरमुळे बिल्डिंग कोसळण्याचा धोका. विसर्जनादरम्यान 300हून अधिक मोबाईल चोरीला. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांकडून शेकडो मोबाईल लंपास. मुंबईच्या डीबी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी शनिवारपासूनच नागरिकांची गर्दी झाली होती. लेझर लाईटच्या वापराबद्दल साताऱ्यात 8 जणांवर गुन्हा. गणेशोत्सवामध्ये विसर्जन मिरवणुकीत प्रशासनानं ठोस पावलं उचलल्यानंतरही मिरवणुकीपासून विसर्जनापर्यंत एकूण 15 गुन्हे दाखल. पुण्यातील दौंडमध्ये खासगी एजंट बनून वाहन चालकांना लुटणारा खंडणीखोर गजाआड. यवत पोलिसांनी ठोकल्या दोघांना बिड्या, तर अन्य दोघांचा शोध सुरू. रायगडमध्ये अँटी करप्शन विभागाची धडक कारवाई. महिला पोलीस उपअधीक्षक सरिता भोसले यांच्या नेतृत्वामध्ये बांधकाम विभागाच्या टेस्टिंग लॅबवर धाड. 15,000ची लाच स्वीकारणाऱ्या 2 महिलांना रंगेहात पकडलं. शहापूर तालुक्यातील कासगाव परिसरामधील समृद्धी महामार्गावर 2 ट्रकांमध्ये भीषण अपघात. अपघातात चालकाचा आणि क्लीनरचा जागीच मृत्यू. ट्रक चालकाला झोप लागल्यामुळे अपघात घडला. विरुद्ध दिशेने आलेल्या मालवाहू वाहनाची धडक. नेत्र तपासणीला जाणाऱ्या पती पत्नीचा जागीच मृत्यू. सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तेलकामठी शिवारामध्ये भीषण अपघात. अरुंद रस्ता आणि वळणावर नियंत्रण सुटल्यामुळे 4चाकी वाहन उलटलं. भंडाऱ्यात भीषण अपघात. एसटी बसला दुचाकीची धरण. तरुणाचा जागीच मृत्यू. पालांदूर कोडेगाव मार्गावरील घटना. पाळीव जनावरांचा कळप जात असल्यामुळे बस रस्त्याच्या कडेला थांबलेली होती. चांदवडच्या लाहूड घाटामध्ये गॅस कंटेनरचा अपघात. टँकरमधून होतोय गॅस गळती. मनमाड मार्गे वळवण्यात आलेली वाहतूक. यात एकाचा मृत्यू. गळती थांबवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. पहाटेच्या सुमारास ट्रक चालकांना शस्त्रांचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीचा नाशिक पोलिसांकडून पर्दाफाश. प्रकरणात 2 तरुणींना अटक. विशेष म्हणजे दोन्ही तरुणी मुलांचा पेहराव करून ट्रक चालकांना लुटत असल्याचं उघड. बीडमध्ये मेंढपाळ तरुणाची निर्घृणपणे हत्या. 3 दिवसातील दुसरी हत्येची घटना. पहाटेच्या सुमारास एका मेंढपाळ तरुणाची निर्घृणपणे हत्या. केवळ चिडवण्याच्या कारणावरून साथीदारानंच दगडानं ठेचून हत्या केली. मुंब्र्यात इमारतीच्या सज्जाचा भाग पडल्यामुळे एक महिला जखमी, तर एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू. मुंब्र्यातील लकी कंपाऊंड येथील दुर्घटना. भंडाऱ्याच्या इलेक्ट्रॉनिक डिजिटल गेमिंग जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा. 12 मशीनसह 3घांना घेतलं ताब्यात. कारवाईत 2 मोबाईल, 2,75,000चा मुद्देमालही जप्त.